Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 16, Heredity and Evolution, Standard 9th. This is our video number 1. In this video, we have to learn inheritance, heredity and chromosomes. Okay. So dear student, आपण लेसन नंबर 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला यापूर्वीच्या इयत्तांमध्ये सुद्धा हेरिडिटी आणि व्हेरिएशन म्हणजे काय होते आहे त्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. ओके. यामध्ये एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो आहे की डू ऑल बॉईज अँड गर्ल्स ऑफ युअर क्लास लुक लाईक सेम. तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी सारखे आहेत. मग आपण या ठिकाणी बघूया की पर्सनल कॅरेक्टरिस्टिक, स्वतःचं कॅरेक्टर बघायचं आहे आपल्याला, तुमच्या आजोबाचं, आजीचं, फादर आणि मदर. मग कलर ऑफ द स्किन, तुमची कलर ऑफ द स्किन काय आहे, आजोबाची स्किन कशी आहे, ग्रँडमदर, फादर आणि मदर. त्यानंतर शेप ऑफ फेस, राऊंड आहे की ऑबलॉंग आहे. ओके. त्यानंतर आपण प्रत्येक अशा पद्धतीनं जर हे लक्षात आणलेलं आहे की तुमची हाईट किती आहे, तुमच्या आजोबाची किती आहे, आजीची किती आहे, आईची किती आहे, बाबा आहे, कलर ऑफ आईज आहे, ओरिएंटेशन ऑफ थंब आहे, हे सर्व जर गुणधर्म आपण विचारात घेतले आहे, मग कोणते कॅरेक्टर तुमच्या आजोबाचे, आईचे सिमिलर आहे आणि कोणत्या ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे, फरक आहे, यावरून आपण बघू शकतो आहे. म्हणजेच आपल्याला हेरिडिटी म्हणजे काय होते आहे की जे गुणधर्म असतात, आईवडिलाचे जे काही गुणवैशिष्ट्ये असतात ते पुढच्या पिढीमध्ये येत असतात. ओके. कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे हे जे गुणधर्म आपण बघतो आहे, इनहेरिटन्स किंवा त्याला हेरिडिटरी म्हणतोय, अनुवांशिक गुणधर्म कशाला म्हणतात हे आपण यावरून बघू शकतो आहे. ओके. याचा अभ्यास सुद्धा मित्रांनो आपण केलेला असेल. मग इनहेरिटन्स म्हणजे काय होते आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया. इनहेरिटन्स, द ब्रँच ऑफ बायोलॉजी which studied the transfer of character of organism from one generation to the next, and genes in particular, it is called genetics. Inheritance means character transfer of character. Okay. Transfer of character from वन ऑर्गॅनिझम म्हणजे वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणवैशिष्ट्य ट्रान्सफर होणे आहे, त्यालाच आपण इनहेरिटन्स असं म्हणतोय. अनुवांशिक गुणधर्म, पर्टिक्युलरली जीन्सच्या संदर्भामध्ये ज्याला जेनेटिक्स म्हणतो आहे आपण. ओके. न्यू प्रोजेनी इज फॉर्म थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. ही पण माहिती आहे आपल्याला. रिप्रोडक्शनच्या द्वारे नवीन जीवाची निर्मिती होत असते. ओके. Except of a few minor differences, the offspring shows the great similarity with the parents. काही मायनर ज्या काही गुणधर्म असतात त्यामध्ये डिफरन्स असू शकतो आणि मॅक्झिमम गुणसूत्र जे असतात, मॅक्झिमम जे गुणधर्म असतात ते आईवडिलांसारखे आपल्याला दिसून येतात. ऑर्गॅनिझम फॉर्म बाय द एसेक्सुअल रिप्रोडक्शन शोज मायनर व्हेरिएशन. हाऊएव्हर ऑफस्प्रिंग प्रोड्यूस थ्रू द सेक्सुअल रिप्रोडक्शन शोज कंपॅरेटिव्हली ग्रेटर व्हेरिएशन. म्हणजे अलैंगिक ज्यांच्यामध्ये प्रजनन होते आहे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी जास्त असते, खूप कमी व्हेरिएशन असतं. पण ज्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन होते आहे त्यांच्यामध्ये जे व्हेरिएशन असतं मोठ्या प्रमाणामध्ये व्हेरिएशन्स आपल्याला दिसून येत आहे. ओके. यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता, तुम्ही आणि तुमच्या क्लासमेटच्या इयर लोबबद्दल आपण बघू शकतोय. फेशियल फीचर कसं आहे. ओके. म्हणजे आपण इयर लोब आहे, कान कशा पद्धतीचे आहे हा इयर लोब दिसतोय. अटॅचमेंट ऑफ इयर लोब आहे. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल द बिइंग ह्युमेन्स, व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस द स्किन कलर. या ठिकाणी नोज अँड लिप आहे. नोज कसा आहे, लिप कशा पद्धतीचा आहे, कानाचे लोब कसे आहे, ओके, हेअर लाईन कशा आहे, यावरून आपण ओळखू शकतो आहे. म्हणजे ऑल ऑफ यू आर स्टँडर्ड इन 9. व्हाय देन आर सम स्टुडंट टॉल अँड सम शॉर्ट. मग त्यांची हाईट जरी आपण विचारात घेतली
तरी सुद्धा आपण त्यांच्यामध्ये डिफरन्सेस जो असतो, फेसियल फीचर जे असते, चेहऱ्याचं जे फीचर असते, कानाचं असेल, नाकाचं आहे, डोळे आहे, स्किन आहे, हाईट आहे, यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येतो आहे. म्हणजेच यावरून अनुवांशिकता कशाला म्हणतात, डिफरन्सेस कशाला म्हणतात, हे मित्रांनो आपण समजून घेऊ शकतो. या ठिकाणी हेरिडिटी दिलेली आहे, अनुवांशिकता म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. मग हेरिडिटी म्हणजे काय होते आहे, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म जे असतात, पॅरेंट टू ऑफस्प्रिंग म्हणजे आई वडिलांपासून त्यांच्या मुलांपर्यंत जे गुणधर्म ट्रान्सफर होत असतात त्याला हेरिडिटी किंवा अनुवांशिकता असं म्हणतात. मग अनुवांशिकता का होते, इट इज ड्यू टू द हेरिडिटी अँड दॅट puppies are similar to the dogs, squabs are similar to the pigeons and infant are similar to the humans. ह्या सर्व हेरिडिटी जी आहे ह्या ट्रान्सफर होत असतात पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग, त्यांच्या आईवडिलांपासून तर त्यांच्या मुलांपर्यंत हे गुणधर्म ट्रान्सफर होत असतात. यालाच हेरिडिटी किंवा अनुवांशिक गुणधर्म आपण म्हणत असतो. मग इनहेरिटेड ट्रेट अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट याबद्दल आपण माहिती घेऊया. मग कशा पद्धतीनं हाऊ डू स्पेसिफिक ट्रेट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक अपियर इन ऑर्गॅनिझम्स, मग अशा पद्धतीचं विशिष्ट असे गुणधर्म त्या सजीवांमध्ये का दिसून येतात. Though there are many similarities between the parents and their offspring, there are some differences too. म्हणजे आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये काही सिमिलॅरिटी असल्या तरी त्यांच्यामध्ये फरक सुद्धा असतो आहे. मग सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल द इफेक्ट ऑफ हेरिडिटी. म्हणजे हा जो फरक आपल्याला दिसून येतो किंवा सारखेपणा आपल्याला दिसून येतो हा याला हेरिडिटीचा परिणाम आपण म्हणतोय. लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. इन्फॉर्मेशन नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज स्टोअर्ड इन DNA. म्हणजेच प्रथिन संश्लेषणाची, प्रथिन निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे याची जी माहिती असते ही DNA मध्ये असते आहे. ओके, डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे DNA. द सेगमेंट ऑफ DNA which contain all the information of synthesis of a particular protein is called genes. ओके, म्हणजे सेगमेंट ऑफ DNA म्हणजे DNAचा एक भाग, एक तुकडा म्हणू आपण त्याला, दॅट इज कॉल्ड ए जीन. आणि ह्या जीनमध्ये सर्व प्रोटीन सिंथेसिसची माहिती या जीनमध्ये असते. जीनमध्ये एक त्याचा छोटा भाग DNAचा. For that protein, okay, it is necessary to know the relationship of these proteins with the characteristic of organism. To understand the concept of heredity, let us consider the characteristic of plant height. मग आपण हा हेरिडिटी ही जी कॉन्सेप्ट आहे तर ही समजण्यासाठी प्लॅन्टच्या हाईटचा, वनस्पतीच्या उंचीचा आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. We know that there are growth hormones in plants. Increase in height of plant depends upon the quantity of the growth hormones. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वनस्पतीची वाढ होण्यासाठी ग्रोथ हार्मोन्स जे असतात, ओके, हे ग्रोथ हार्मोन्स जे असतात संप्रेरक महत्वाचे असतात. मग किती संप्रेरक त्यामध्ये निर्माण होते आहे, क्वांटिटी ऑफ द हार्मोन्स, त्यानुसार त्या झाडाची वाढ जी असते ती अवलंबून असते आहे. द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन्स प्रोड्यूस बाय प्लांट डिपेंड अपॉन द emergency or efficiency that concern enzyme. Efficient enzyme produce a greater quantity of the hormones, okay, that of the due to which height of the plant increases. However, if the enzymes are less efficient, a smaller quantity of hormone is produced, leading to stunting of the plant. मग अशा वेळेस जर हे हार्मोनचं प्रमाण जर कमी स्त्रवत असेल मग त्याचा परिणाम जो आहे त्याच्या वाढीवर सुद्धा होत असतो. हे सुद्धा आपण यामध्ये बघत आहोत. त्यानंतर क्रोमोझोम्स म्हणजे काय होते आहे, ओके, व्हॉट आर द क्रोमोझोम्स, ज्याला आपण गुणसूत्र असं म्हणतो आहे मराठीमध्ये. या ठिकाणी क्रोमोझोमचं चित्र पण आपण बघू शकतो आहे. ऑर्गनायझेशन ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमची रचना कशी असते, हे दोन आर्म्स आहे, याला आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. हा P आर्म आहे, P आर्म, ओके, हा सेंट्रोमियर दिसते आहे आणि हा Q आर्म, P आर्म, Q आर्म, हा सेंट्रोमियर म्हणजे मध्यभाग आहे. आणि ही जा संपूर्ण क्रोमोझोम्स आहे यामध्ये जो स्पायरल बाइंडिंग दिसते आपल्याला
ही आहे DNA ची आहे. द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस, द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ ए सेल दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर इज कॉल्ड क्रोमोझोम. मग आपल्याला प्रश्न पडतो आहे व्हॉट इज क्रोमोझोम. मग क्रोमोझोम म्हणजे काय होते आहे तर द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस इन द सेल, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस इन द सेल दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर इज कॉल्ड क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स म्हणजे काय होते आहे की अशा पद्धतीची सेलमधल्या न्यूक्लियसची रचना जे हेरिडिटरी कॅरेक्टर्स काय करतात कॅरीज करतात. हेरिडिटरी कॅरेक्टर जे असतात हे क्रोमोझोममुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात. तर हेरिडिटरी कॅरेक्टर ज्यामध्ये असतं आहे, ज्या रचनेमध्ये असतं आहे त्याला काय म्हणतात क्रोमोझोम्स म्हणतात, गुणसूत्र म्हणतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. इट इज मेडअप ऑफ, मग हे जे क्रोमोझोम्स असतात कशाचे बनलेले असतात. क्रोमोझोम्स मेडअप ऑफ मेनली ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स. क्रोमोझोम हे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन पासून तयार होत असतात. ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स कॅन बी क्लिअरली सीन अंडर द compound microscope. Genes which contain the information about hereditary character in coded forms are located on the chromosomes. क्रोमोझोम्स जे असतात हे या जीन्स जे असतात या क्रोमोझोम्समध्ये लोकेट असतात. यामध्ये असतात ते जीन्स हे या क्रोमोझोम्समध्ये असतात आणि हे जीन्स काय करतात यामध्ये इन्फॉर्मेशन असते हेरिडिटरी कॅरेक्टरची कोडेड फॉर्ममध्ये. ईच स्पेसिस हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. आपल्या या पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवामध्ये क्रोमोझोमची जी संख्या असते ही वैशिष्ट्यपूर्ण असते, सारखी नसते आहे. प्रत्येक सजीवांमध्ये गुणसूत्रांची संख्या, क्रोमोझोमचा नंबर हा डिफरंट असतो स्पेसिसमध्ये. जसं मानवाची जी स्पेसिस आहे, मानवाच्या संपूर्ण स्पेसिसमध्ये आपल्याला 46 क्रोमोझोम दिसणार आहे. ओके, बंदरांमध्ये वेगळी राहणार आहे, उंदरांमध्ये वेगळी राहणार आहे, बेडकामध्ये वेगळी राहणार आहे. ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. ईच क्रोमोझोम इज मेडअप ऑफ DNA. हे लक्षात घ्यायचं आहे की क्रोमोझोममध्ये काय असते आहे न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन. ईच क्रोमोझोम इज मेडअप ऑफ DNA अँड इट्स अपियर डम्बेल शेप. आपल्याला हे डम्बेल शेप क्रोमोझोम दिसतोय आपल्याला. ओके, dumbbell shape. Similarly, midway during the cell divisions there is a constricted region at each chromosome and it is called primary constriction. A centromere पण आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. This divide the chromosomes into two parts. Each part is called arms. 1 2 3 4 चार आर्म्स दिसते आपल्याला. द सेंट्रोमियर हॅज अ स्पेसिफिक पोझिशन इन इच क्रोमोझोम. डिपेंडिंग अपॉन दिस देअर आर 4 टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे सेंट्रोमियरच्या रचनेनुसार क्रोमोझोमचे 4 प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी मित्रांनो आपण बघू शकता की सेंट्रोमियर्स कशा पद्धतीचे आहे, त्यानुसार 4 प्रकारचे क्रोमोझोम्स आहे. जसं हे मेटासेंट्रिक आहे, हे सब मेटासेंट्रिक आहे, ही ॲक्रोसेंट्रिक आहे आणि हे टिलोसेंट्रिक आहे. ओके, हा याचा सेंट्रोमियर आहे. हे टिलोसेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, सब मेटासेंट्रिक आणि मेटासेंट्रिक 4 प्रकारचे क्रोमोझोम्स आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया नंबर ऑफ क्रोमोझोम्स. क्रोमोझोम नंबर ऑफ सम ऑर्गॅनिझम्स हॅज गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. आपण आताच पाहिलं की प्रत्येक स्पेसिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणसूत्र असतात, क्रोमोझोम असतात. जसं खेकडा आहे क्रॅब, यामध्ये 200 क्रोमोझोम्स आहे. मेज आहे मका, यामध्ये 20 क्रोमोझोम्स. फ्रॉग आहे 26. राऊंड वर्म आहे जंत, त्यामध्ये 4 क्रोमोझोम्स आहे. पोटॅटोमध्ये 48 आहे आणि ह्युमन बिईंगमध्ये म्हणजे मानवामध्ये 46 क्रोमोझोम्स आहे. ओके, हे आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यासलेलं आहे. मग टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. ओके, आपण पाहू की मेटासेंट्रिक क्रोमोझोम. द मेटासेंट्रिक या ठिकाणी बघू शकतो. मेटासेंट्रिक म्हणजे काय होते आहे. द क्रोमोझोम इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट ऑफ द या ठिकाणी दिसते आहे की एक्झॅक्ट मिड पॉईंटमध्ये आहे. ओके, हा सेंट्रोमियर आहे आणि या साईडनं काय होते आहे की मिड पॉईंटमध्ये आहे. अँड देअर फॉर द क्रोमोझोम्स लुक लाईक द व्ही शेप. आणि मेटासेंट्रिक जे असतात व्ही आकाराचे दिसतात. द आर्म्स ऑफ दिस क्रोमोझोम्स आर इक्वल इन लेंथ. आणि यांचे जे दोन्ही बाहू आहे हे सारखे असतात. ओके, त्यानंतर सब मेटासेंट्रिक आपण बघतोय 2 नंबरवर. द सेंट्रोमियर इज
somewhere near the midpoint in this chromosome, which therefore looks like English letter L. आणि हे सब मेटासेंट्रिक आहे, यल लेटर सारखं दिसते आहे आणि एक जे आहे व एक आर्म जो असतो याचा तो छोटा असतो आहे. त्यानंतर ॲक्रोसेंट्रिक आहे. द क्रोमो या ठिकाणी बघा ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक जो असतो इज द सेंट्रोमियर इज नियर. द सेंट्रोमियर इज नियर वन एंड ऑफ द क्रोमोझोम which therefore look like the English letter J. हे आपल्याला इंग्रजी अक्षर जे सारखं दिसते आहे. मेटासेंट्रिक व्ही आपल्याला हे सब मेटासेंट्रिक दिसते आहे आणि हे ॲक्रोसेंट्रिक इंग्लिश लेटर जे सारखं दिसत आहे. मग टिलोसेंट्रिक जे दिसते आहे आपल्याला इज द राईट ॲट द एंड ऑफ दिस क्रोमोझोम मेकिंग द क्रोमोझोम लुक लाईक लेटर आय. म्हणजे आय जो दिसतोय आपल्याला इंग्लिश लेटर याच्यामध्ये एकच ओनली वन आर्म असतो आहे, एकच बाहू आपल्याला यामध्ये दिसतो आहे अशा पद्धतीचा. ओके. जनरली in somatic cells chromosomes are in pair. If the pair consists of similar chromosomes by shape and organization, then it are called homologous chromosome. जर ते त्यांचा शेप आणि त्याचा जे रचना जर सारखी असेल तर त्याला homologous chromosomes म्हणतात. If they are not similar, they are called heterologous chromosome. In case of the organism that produce sexually, one of the chromosomal pair is different from all that others. Chromosomes of different pair are called sex chromosomes or allosomes and some others are called autosomes. Autosomes आणि ॲलोझोम्स और सेक्स क्रोमोझोम्स अशा पद्धतीची हे क्रोमोझोमची रचना मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. क्रोमोझोमची रचना पाहिलेली आहे आपण, कशा पद्धतीची त्यांची ठेवण असते त्यानुसार ह्या क्रोमोझोमचे आपण प्रकार पण अभ्यासलेले आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.